उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करणाऱ्या शकुंतला एकनाथ वाघ या महिला भाविकानं मंदिर समितीस 1,41,000 रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू दान केल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली। या महिला भाविकांचा मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी सदस्य शकुंतला नडगिरे, डॉक्टर दिनेश कुमार कदम, संभाजी शिंदे, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, प्रशांत जवंजाळ, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे, राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी आदी जण उपस्थित होते। वाघ यांचे लग्न झाल्यावर काही कारणास्तव त्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या। भाऊ तुकाराम एकनाथ वाघ यांच्याकडे त्या राहायला गेल्या व उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करून त्यांनी मजरे या गावी 2 एकर शेती केली। त्या जागी सन 2018 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर स्वखर्चानं उभारलं। दरवर्षी या तिथीला पांडुरंगांचा वाढदिवस तेथे साजरा होतो। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।